विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या आधी आपण ऑलरेडी मॅथ्स 1, मॅथ्स 2 आणि सायन्स 1 या तिघांचे पेपर लीक ऑलरेडी बघितले गेलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत सायन्स 2 बद्दल. ठीक आहे, जर तुम्हाला नेक्स्ट सब्जेक्ट इंग्लिश वरती हवा असेल किंवा मराठीवरती हवा असेल, प्लीज कॉमेंट करा इंग्लिश किंवा प्लीज कॉमेंट करा मराठी. जितके जास्त कॉमेंट येतील तेवढा मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत बाळांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 वरती. मी गॅरंटी देतो एवढा व्हिडिओ बघून तुमचे फुल मार्क्स येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त वाढून जाणार आहेत बाळांनो, आणि येणार आहेत फुल मार्क्स. ठीक आहे, असे क्वेश्चन सांगणारे जे 100% येतील बाळांनो. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर आयुषी सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबर पिक करतो, एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबर पिक करतो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 10वी बोर्डाचा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला बोर्डाचा, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल. ठीक आहे, चला सुरू करूया आपण आता. पहिल्या प्रश्नाच्या ए कडे आता फक्त तुम्हाला फोकस करायचंय बाळांनो. क्वेश्चन 1चा ए. क्वेश्चन 1चा ए काय असतो बाळांनो? एमसीक्यू. एमसीक्यू मध्ये कोणता प्रश्न येईल रे बाळांनो जो हमखास आणि काय येणार आहे त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, क्वेश्चन सायन्स 2च्या पहिल्या क्वेश्चन म्हणजे एमसीक्यूच्या पहिला क्वेश्चन जो असेल बाळांनो तो असेल तुमचा फॉलोविंग इज द टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतील तुमचे फ्रेगमेंटेशन. ठीक आहे, त्यानंतर तुमचं असेल बाळांनो रिजनरेशन, त्यानंतर असेल गॅमेट फॉर्मेशन, त्यानंतर असेल बाळांनो बडिंग. ठीक आहे, या चारपैकी तुमचं कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हा क्वेश्चन तुमचा बाळांनो हमखास येणार आहे, कारण हा प्रश्न टोटल 16 वेळा आतापर्यंत विचारला गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे, 16 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही म्हणणार 16 वर्षापासून तर सिलेबस चेंज झालेला आहे. ठीक आहे, 8 वर्षापासून सिलेबस चेंज झाला बाळांनो. एका वर्षात 10वी बोर्डाचा पेपर 3दा होतो. ठीक आहे, या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. 3दा पहिला तुमचा आता फेब्रुवारीमध्ये होईल, त्यानंतर तुमचा जुलैमध्ये होतो, त्यानंतर तुमचा सप्टेंबरमध्ये होतं. हे बेसिकली ड्रॉपर म्हणजे जे पास होत नाही त्या विद्यार्थ्यांचे पेपर असतात. ठीक आहे, त्यांची पण डिफिकल्टी लेवल सेमच असते पण. ठीक आहे, म्हणजे हा 16 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला. हा प्रश्न येणार म्हणजे येणार बाळांनो. ठीक आहे, दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो जो हमखास येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बाळांनो द अपेक्स कंझ्युमर इज कंझ्युमर इज ए बी सी डी असे 4 ऑप्शन येतील. ए असेल तुमचा ईगल, बी असेल तुमचा फ्रॉग, सी असेल तुमचा स्नेक आणि डी असेल तुमचा ग्रास ऑफर. ठीक आहे, आता याच्यापैकी कोणतं आहे अपेक्स कंझ्युमर ते तुम्हाला सांगायचं असेल. ठीक आहे, हा प्रश्न तुमचा एमसीक्यू मध्ये हा फिक्स येईल. 2 प्रश्न तुमचे एमसीक्यूचे फिक्स झाले बाळांनो. ठीक आहे, आणि एक्झॅक्ट प्रश्न तुमचे टॉप 100 क्वेश्चन मध्ये टाकलेले आहेत, जे हमखास मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील बाळांनो त्या टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न का रिपीट होतात? मॅक्झिमम सिमिलर प्रश्न टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधून रिपीट होतात का? असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. 90 ते 95 टक्केवारी है ना. असं तर नाही बोर्ड मला सांगून देतं. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते बाळांनो. हा प्रश्न किती वेळा रिपीट झालेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, कोणते वर्ष आड करून हा प्रश्न रिपीट झालेला आहे, आणि अशा पद्धतीने टॉप 100 क्वेश्चनची यादी बनवलेली असते बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि शेवटच्या क्षणी बाळांनो तुम्ही 1000 प्रश्न नाही सोडू शकत. 1000 प्रश्नांना आपण कन्वर्ट केलेलं आहे 100 प्रश्नामध्ये. डेली 10 प्रश्न मी सोडवले ना तरी तुमचे 100 प्रश्न कव्हर होऊन जातात है ना. एवढा अभ्यास करणं शक्य नाही, पण एवढा नक्की करू शकतात. आणि एवढा करा जो येणारा आहे बाळांनो. 10वी बोर्डाचे मार्क्स प्रत्येक ठिकाणी विचारले जातात बाळांनो. तुमच्यासाठी एक डिसिजन मेकर हे मार्क्स असतात. ठीक आहे, तुमचं लाईफला एक डायरेक्शन देणारे मार्क्स असतात. चुकी करू नका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला आता आपण वळूया बाळांनो. क्वेश्चन 1चा ए झाला. क्वेश्चन 1च्या बी कडे जाऊया. क्वेश्चन 1च्या बी मध्ये कसे प्रश्न असतात बाळांनो, कोणते प्रश्न येणार आहेत? क्वेश्चन 1च्या बी मध्ये जेव्हा तुम्ही बघतात बाळांनो तेव्हा तुमचा एक कोरिलेशन पक्का येणार आहे बाळांनो. कोरिलेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो इन्सुलिन रिलेटेड विथ डायबिटीज है ना. तर तुम्हाला सांगायचं असेल इंटरफेरन रिलेटेड विथ व्हॉट है ना. असा एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो. याचं बेसिकली आन्सर आहे तुमचं व्हायरल इन्फेक्शन. ठीक आहे, आणि दुसरा एक प्रश्न इथं असेल बाळांनो तुमचा ट्रू ऑर फॉलचा. कशाचा असेल? ट्रू ऑर फॉलचा. द पॉवर अवेलेबल फ्रॉम सोलर इज एसी. काय असेल? पॉवर अवेलेबल फ्रॉम सोलर इज एसी.
हा स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे तुम्हाला सांगायचं असेल. हे ट्रीटमेंट असेल बाळांनो तुमचं फॉल्स. एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिसेल बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, आता वळूया आपण क्वेश्चन 2 वरती बाळांनो. कशावरती? क्वेश्चन 2 वरती वळूया आपण आता. क्वेश्चन 2 चा ए काय असतो रे बाळांनो? तुमचा गिव्ह रिझन्स असतो. गिव्ह रिझन मध्ये पहिलं गिव्ह रिझन असेल बाळांनो तुमचं वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. हा एक तुमचा प्रश्न फिक्स असणार आहे बाळांनो. आणि सेकंड प्रश्न तुमचा असेल बाळांनो टोबॅको च्युइंग इज इंजुरियस टू हेल्थ. आता व्यवस्थित इथं मला स्क्रीनवरती लिहिता नाही येत, पण तुम्हाला लिहून घ्यायचंय बाळांनो. हे 2 गिव्ह रिझन तुमचे पक्के येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा तुम्ही बी मध्ये जातात बाळांनो, बी मध्ये तुमचं एक शॉर्ट नोट पक्की असणार आहे. पहिला प्रश्न लिहून घ्या. शॉर्ट नोट तुमची एक पक्की असणार आहे. कशावरती? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन वरती. कशावरती? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन वरती. SNEC हा मी दरवर्षी सांगतो बाळांनो. ठीक आहे, शॉर्ट नोट असेल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन वरती. फिक्स येते बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही एक तुमचं इथं डिस्टिंग्विश येईल बाळांनो किंवा डिफरन्स तुम्ही म्हणू शकता. डिफरन्स येईल तुमचा सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन वरती एक तुमचा डिफरन्स फिक्स येणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर आता बी पार्ट झाला तुमचा. त्यानंतर आपण जाऊया बाळांनो कशावरती? क्वेश्चन 3 वरती. कशावरती? क्वेश्चन 3 वरती. क्वेश्चन 3 चा पहिला एक क्वेश्चन तुमचा पक्का असेल बाळांनो डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याच्यावरती तुम्हाला नोट लिहायची असेल बाळांनो. कशावरती? डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, दुसरा इथे एक प्रश्न असेल बाळांनो. शॉर्ट नोट तुम्हाला इथे लिहायची असेल टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, कोणकोणते टाइप्स असतात? बेसिकली जेनेटिक्स. ठीक आहे, तुमचं स्पेसीज, इकोसिस्टम है ना, हे टाइप्स असतात. त्याच्यावर तुम्हाला नोट लिहायचे असेल. हे 2 प्रश्न तुमचे पक्के बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण खाली जातो क्वेश्चन 4 मध्ये बाळांनो. ठीक आहे, क्वेश्चन 4 चा एक प्रश्न तुम्हाला सांगतो जो हमखास येईल बाळांनो. तो असेल तुमचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची तुम्हाला डायग्राम काढायची असेल, लेबलिंग करायची असेल आणि एक्सप्लेन करायचं असेल. ठीक आहे, सेकंड प्रश्न असेल तुमचा बाळांनो फ्लावर वरती. फ्लावरचा असेल तुम्हाला अँड्रोशियम आणि गायनोशियम या दोघांना तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल विथ द हेल्प ऑफ डायग्राम. हे 2 प्रश्न तुमचे क्वेश्चन 4 मध्ये फिक्स आहेत बाळांनो. हे आता असे प्रश्न सांगितले बाळांनो जे 100% येतील बाळांनो. असेच 100% जे प्रश्न येणार आहेत बाळांनो ते तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. मॅक्झिमम सिमिलर टाईप तिथूनच येतील बाळांनो. नक्कीच एनरोल करा. परत मी सांगतोय ह्या क्षणी सगळे चॅप्टर करणं, सगळ्या चॅप्टरचे सगळे क्वेश्चन करणं, 1000 पेक्षा जास्त क्वेश्चन्स असतात बाळांनो. या क्षणी पॉसिबल नाही, एवढा टाइम नाही आता. ठीक आहे, त्यासाठीच आपण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स डिझाईन केलेला आहे बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन इथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नक्कीच एनरोल करा, आत्ताच एनरोल करा, कारण बॅच लवकरात लवकर क्लोज होते. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला बाळांनो सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.